हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंदाकिनीकडनं ते 4-4.5 लाखाचा गोळा तो अर्पिताने मुद्दाम लाथ मारल्यावर मंदाकिनीकडनं तो उडतो आणि तेवढ्यात तो कोणीतरी कॅच करतं. तेव्हा सगळे शॉक होतात आणि स्वानंदीच्या जीवात जीव येतो, मंदाकिनीच्याही जीवात जीव येतो की कोणीतरी तो गोळा कॅच केला आहे म्हणून. तेव्हा जिने तो कॅच केला असतो ती आपली कपड्यांची बॅग घेते आणि तो गोळा घेऊन पुढे येते. तेवढ्यात अर्पिता येते आणि बोलते की कोण आहेस तू? तेव्हा तिचं नाव चिंगी असतं. चिंगी बोलते की जिथे असते चिंगी तिथे घाबरायचं काही कामच नाही. जिथे पडतो चिंगीचा पाय तिथे घाबरायचं काही कामच नाही. तेव्हा अर्पिता बोलते कोण आहेस तू आणि अशी कशी घुसलीस आतमध्ये आणि असं कसं आमच्या वस्तूंना हात लावला? तुला समजतं आहे का तुमच्या घरात किती महागडी वस्तू आहे ही? तुमच्या घरातला खर्चसुद्धा घरसुद्धा येणार नाही, समजतं आहे का तुला? तेव्हा चिंगी बोलते हो ना समजतं आहे मला, पण तुम्ही रागवलेल्या चिडलेल्या आहेत ना, तुम्हाला हे नाही समजते की मला समजतं आहे ते. तेव्हा चिंगीचं असं बोलणं ऐकून स्वानंदीला हसायलाच येतं. तेव्हा अर्पिता बोलते ही आहे ना मुद्दाम घरात घुसली आहे, हिला आपल्या घरातल्या वस्तू चोरायच्या आहे, रॅकेट असतं यांचं रॅकेट. तेव्हा स्वानंदी बोलते अर्पिताताई अहो तो एवढा महागडा पीस फुटण्यापासून वाचवला आहे तिने, तुम्ही तिच्यावर का रागवताय? तेव्हा आजी बोलते नाही तर काय, बोलण्याआधी विचार करायला कधी शिकणार ग तू? तेव्हा अर्पिता बोलते की तू सावरली म्हणून काय झालं, हे लोक असेच घरात घुसतात, अवतार बघा तिचा, श्रीमंतांना लुटतात म्हणे, काम करायला आली आहेस नक्की की आम्हाला लुटायला आली आहेस? तेव्हा चिंगी बोलते अहो ताई एकदा. तेव्हा अर्पिता बोलते की शटअप, जाते इथून की सिक्युरिटीला बोलव? तेव्हा स्वानंदी बोलते की एक मिनिट. तेव्हा स्वानंदी बोलते की तुझं नाव काय आणि तू कुठून आली आहेस? तेव्हा चिंगी बोलते अहो मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत होती पण या ताई मला काही बोलूच देत नाही. तेव्हा चिंगी सगळ्यांना नमस्कार करते आणि बोलते मी चिंगी, इथे काम साठी एजन्सीमधून माझी निवड झाली म्हणून मी इथे आली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, इथे शकूबाई काम करायच्या त्यांना ओळखतात ना, मी त्यांची नात. तेव्हा आजी बोलते शकूची नात आहेस तू? नंदू तुला माहिती आहे जी आजी ना कित्येक वर्ष आपल्या इथे कामाला होती. अर्पिता झालं समाधान तुझं, चिडू नको उगाच तिच्यावर. तेव्हा चिंगी बोलते अहो आजी सॉरी, म्हणजे आजी म्हटलं तर चालेल ना? अहो मीच सांगायला पाहिजे होतं माझी ओळख काय ते, खरंच ताई मला ओळखत नाही ना म्हणून माझ्यावर चिडल्या. बरं ताई मी चोरबीर नाही का, बरं घाबरू नका. तेव्हा स्वानंदीला हसायला येतं. उलट मी या घरात असताना कुणी चोर आला ना त्याला असं पळवून लावेल मी. आणि माझी आजी पण म्हणते जिथे पडेल चिंगीचा पाय तिथे घाबरायचं काही कारणच नाही. तेव्हा अर्पिता बोलते ए तू जास्त. तेव्हा मल्लिका तिला थांबवते आणि बोलते की चल. तेव्हा स्वानंदी बोलते तुझं नाव काय म्हणालीस? चिंगी. तेव्हा ती बोलते हो खरं तर माझं नाव सानिका आहे पण प्रेमाने मला चिंगीच बोलतात. खरं आमचं गाव सांगली पण आजी इथे मुंबईला कामाला होती ना, मग तिच्यासोबत आम्ही इथे राहिलो आणि ती गेल्यावर आम्ही पण गेलो. तेव्हा ती बोलते बरं मी इथे काम करू ना? तेव्हा आजी मांडवलं ते. तेव्हा स्वानंदी स्माईल करते. तेव्हा ती बोलते थँक्यू बरं का. इकडे अधीरा पोळ्या बनवण्याचा ट्राय करत असते. तेव्हा सुश तिचा व्लॉग बनवत असते. तेव्हा ती सुशचे बाबा पूजा करत असतात. तेव्हा ती व्लॉगमध्ये पूजेचंही घेते आणि बोलते की आमच्या घरात आता नवीन काहीतरी होतं आहे, आमची बहिणी अधीरा पोळ्या बनवते. तेव्हा अधीरा बोलते की सुश अगं मी पोळ्या बनवते पण मला येत नाही येते. तेव्हा तिचे बाबाही येतात आणि तेव्हा सुश बोलते की बाबा डॅडा हा कुठला नकाशा आहे? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हा कुठला नकाशा आहे ते मला माहीत नाही, पण एक दिवस माझी सून मला पृथ्वीसारख्या गोल गोल पोळ्या खायला घालणार आहे. तेव्हा आदिरा बोलते की बाबा असी. आणि रोहन फ्रीजमध्ये पाणी घ्यायला येतो तेव्हा तोही बघत असतो. त्यालाही खूप छान वाटत असतं की आदिरा स्वयंपाक शिकते म्हणून. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की हे बघ आदिरा मी तुला शिकवू का कसं पोळ्या बनवायचं? तेव्हा ते पोळपाटावर पीठ टाकतात, कणिक गोळा घेतात आणि तिला कशा पोळ्या बनवायच्या ते तिला शिकवत असतात. तेव्हा तीही बोलते की वॉव सो स्वीट, किती छान आहे. आता रोहन तयारी करून येतो आणि बोलतो की काय बनवलं आहे नाश्त्याला? सुश चल अधीराने काय बनवलं आहे? तेव्हा पोळ्या बघतो, पोळ्या वेगळ्या वाकळ्या असतात. तेव्हा अधीरा बोलते की हे मी स्टफ कुकिंग बनवणार होते, स्टफ फूड, पण हे मिश्रण असं बाहेर निघत होतं. तेव्हा अधीराच्या बाबांना हसायलाही येत असतं, पण अधीरा थोडी धांदरटसारखी घाबरलेली असते. ते सगळं बाहेर येत होतं त्यामुळे मला भरता पण नाही आला आणि ह्या पोळ्या अशा झाल्या. तेव्हा स्वानंदीचे बाबा त्यांना आनंद होत असतो की ती काहीतरी शिकली तरी, पण रोहन मात्र शांत असतो. तेव्हा अधीरा बोलते की रोहनचा चेहरा बघून बोलते की पण बाबा आपण हे खाऊ शकतो, म्हणजे आपण याच्यावर सॉस टाकला, चीज टाकला, जरा हब टाकले तर आपण खाऊ शकतोय. खाऊ शकतोय आपण, इडिबल आहे तसं, आज मॅनेज होईल. दॅट्स फॉरगेट अबाउट धिस.
रोहन शांत असतो आणि आदिरा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते की हे आपण खाऊ शकतो हे फूड असं. ते असं जळालेलं बनवलं असतं त्याच्यामुळे तिला थोडंसं दोषीही वाटत असतं. आदिरा बोलते की बाबा मी पटकन ऑर्डर करून आलेच. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की आदिरा काळजी करू नकोस, मी आहे ना, तू बस बघू आधी इथे. तेव्हाही रोहनही बोलतो की बस. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तू म्हणतेस ना ते ब्रीद इन आणि ब्रीद आऊट, मोठा श्वास घे आणि सोड. तेव्हा स्वानंदीचे बाबा सुशला बोलतात की तू का उभी आहेस, जा आणि तूप आणि साखर घेऊन ये. तेव्हा आदिरा बोलते तूप आणि साखर. तेव्हा ते तिला बोलतात की शांत. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात आदिराला की तू पहिल्यांदा पोळ्या केल्या ना, सरावाने होईल, स्टफ पोळी नको, आपण तूप साखर पोळी खाऊया. तेव्हा सुश तूप साखर घेऊन येते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात हे बघ ही तुझी पोळी, त्याच्यावर तूप आणि साखर टाकतात आणि रोहनला बोलतात की रोहन हॅव इट. तेव्हा आदिरा बोलते की हे कसं जमतं तुम्हाला. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात काय ते. तेव्हा आदिरा बोलते की कुठल्याही प्रॉब्लेमचं लगेच सोल्युशन काढणं मला सुचलंच नसतं बाबा. नो ड्रामा, नो पॅनिक, म्हणजे तुम्ही एका सेकंदात सोल्युशन काढलं. तूप साखरपोळी हे आम्हाला सुचलंच नसतं. तेव्हा सुश बोलते अधीरा तुला माहीतच नाही, तूप साखरपोळी हे आमचं फेवरेट आहे. रोहन इकडे तूप साखरपोळी हातात धरून मोबाईलमध्ये बघत असतो. म्हणजे आम्ही स्कूलमध्ये जाताना टिफिनला हेच घेऊन जायचो, हो ना दादा. तेव्हा रोहनचं लक्ष नसतं. तेव्हा रोहन बोलतो हो. तेव्हा अधीराला थोडं वाईट वाटतं. तेव्हा सुश त्याला मोबाईलमध्ये बघते आणि बोलते की दादा, आणि त्याचा फोन घेऊन घेते. तेव्हा तो ओरडतो सुश. तेव्हा अधीरा बोलते, तेव्हा सुश बोलते की ब्रेकफास्ट करताना नो फोन. आणि काय आहे इतकं काय तोंड करून बसलाय, असं स्माईल कर ना जरा, आणि एक काम कर, एक पोळीचा घास अधीराला भरव. तेव्हा रोहन बोलतो सुश. तेव्हा सुश बोलते की काय ना दादा, तिने किती मेहनत केली, प्लीज ना दादा. तर त्याचे बाबा बोलतात की भरव लाजतोस काय, आणि चिडायचं नाही हं त्याच्यावर अजिबात. तेव्हा सुश बोलते या. तेव्हा रोहन अधीराला एक घास भरवतो. तेव्हा सुश बोलते की अधीरा आता तू पण. तेव्हा अधीरा बोलते की मी. तेव्हा ती बोलते की प्लीज. तेव्हा अधीराही त्याला घास भरवतो. तेव्हा रोहन बोलतो की अधीरा ॲक्च्युली मी पण सॉरी. तेव्हा अधीरा बोलते की इट्स ओके, आय नो तू खरंच खूप स्ट्रेसमध्ये. तेव्हा ती पुन्हा त्याला तूप साखरपोळीचा घास भरवते. तेव्हा सुश बोलते की व्हेरी नाईस, इतकं सुंदर वातावरण झालं आहे ना, तर चला सेल्फी तो बनता आहे ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात आधी तूप साखरपोळी घे आणि मग कर हिचं आपलं सुरूच. तेव्हा सुश बोलते की ठीक आहे, चला सगळ्यांनी आपली साखर तूप पोळी फ्लेक्स करायची आहे, मी सेल्फी काढते. तेव्हा ती मस्त सेल्फी काढते. इकडे चंदा आजीचे पाया पडते आणि स्वानंदीलाही नमस्कार करणार. तेवढा स्वानंदी बोलते की नाही माझ्या पाया नाही पडायच्या. तेव्हा ती तिला मिठीत घेते. तेव्हा चंदाला आजी विचारते की चिंगीला आजी विचारते की काय मग कसे आहेत घरी सगळे. तेव्हा ती बोलते की सगळे मस्त आहे, मागच्या वर्षी बाबांना साप चावला म्हणून ते गेले. आजी आता थकली आहे, म्हातारी झाली आहे ना, पाय दुखतात. तेव्हा ती बोलते आणि आपली चंदा ती आता 7वीला गेली, तर मी तिला सांगितले बाबा तू खूप शिकायचं, तिला आता बाहेर पण शिकायला जायचे, तर मी आता काम करून पैसे कमवणार आणि तिला खूप शिकवणार. तेव्हा स्वानंदी बोलते की तू कितवी शिकली आहे. तेव्हा ती बोलते माझी 12वी झाली, 64%. तेव्हा स्वानंदी बोलते मग तू हे असं काम बाहेर पण तुला काम मिळू शकतं. तेव्हा ती बोलते की हो ना, कारखान्यात गेलेली पण तिथे पैसा खूप कमी होता, आणि मग तेवढ्यात हे एजन्सीचं बघितलं तर मग पेमेंट पण चांगलं आहे, शिवाय आपलंच घर आहे. मग म्हटलं चला, आणि माझी चंदाची 10वी झाली की मी माझं कॉलेज पूर्ण करणार आहे की. बरं चला मग आता कुठून सुरुवात करू, कपडे धुवू, भांडी घासू की बंगलाच साफ करू. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते अगं थांब. स्वानंदी बोलते की तू ना आधी इथे काम कसं होतं काय होतं ते सगळं समजून घे. तेव्हा आजीही बोलते की सचिन हिला सगळं इथले काम कसं काय ते सगळं समजावून सांग आणि ओरडू नको हां तिच्यावर. तेव्हा सचिन तिला घेऊन जातो. तेव्हा स्वानंदी आजीला बोलते की आजी केवढी चुणचुणीत आहे हा मुलगी. तेव्हा आजी बोलते बघ ना लगेच हे करू का ते करू. तेव्हा आजी तिला बोलते की आता तू किचनमध्ये जायचं नाही हां. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी असं नाही, मला आवडतं हो, कधीतरी करू द्या मला स्वयंपाक. तेव्हा आजी बोलते की हो पण अगदी सक्ती म्हणून नाही, थोडंफार. तेव्हा स्वानंदी हाताने छोटं हात करते आणि बोलते एवढंसं आवडेल म्हणून. तेव्हा आजी बोलते की बरं. तेव्हा स्वानंदी आजीला मिठी मारते आणि खूप खुश होते. इकडे समर त्याच्या खोलीमध्ये एक्सरसाइज करत असतो. तो ताडासन करत असतो. रिक्षासन करता धडपडायला लागतो. तेवढ्यात स्वानंदी मागून बघतच असते. तिला हसायला येत असतं आणि तो धडपडायला लागतो. तेवढ्यात त्याला पकडते आणि बोलते की अहो जरा हळू, किती धडपडतायत. तेव्हा समोर बोलतो हे माझं वाक्य आहे ना, तुम्ही का बोलतायत.
तेव्हा स्वानंदी बोलते पण आज ते तुम्हाला लागू होतं आहे. तेव्हा समर बोलतो तुमच्यामुळे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो मी काय केलं, मी तिथे गप्प होते. म्हणजे मला छान कौतुक वाटलं तुमचं की तुम्ही असं छान व्यायाम वगैरे करतायत. तेव्हा समर बोलतो न करून सांगणार कोणाला, आणि नाही हो मला खरंच जमत नाही, आणि ते जमत नाही ना म्हणून बॅलन्स तोल गेला माझा. तेव्हा स्वानंदी बोलते अहो पण बॉडी बॅलन्स होण्यासाठी वेळ लागतो थोडा, होईल हळूहळू, आणि मी आहेच की, शिकवेल मी तुम्हाला. तेव्हा समर बोलतो की तुम्हाला काही तुमची कामं नाही, हेच शिकवणार आहेत का मला, हेच करत बसू नका. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो मी तेच म्हणते, माझं काम करून सुद्धा मला वेळ उरणार आहे, कारण ती नवीन मुलगी आली. तेव्हा समर बोलतो अच्छा आली का ती, चला बरं झालं. तेव्हा स्वानंदी बोलते की आणि छान आहे हं मुलगी, म्हणजे कामाची तर तिला जाण आहेच, पण तिला शिकायची पण इच्छा आहे हं, हुशार आहे मुलगी. तेव्हा स्वानंदी बोलते की माझी अशी इच्छा होती की आपण मदत करूया का तिला शिक्षणासाठी. तेव्हा समर बोलतो की तुम्ही म्हणाल ते करूया, पण आता ही मुलगी आली ना मी अगदी निर्धास्त झालो. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे. तेव्हा समर बोलतो की आता ती आली ना म्हणजे ती या घरातली सगळी कामं करणार, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. आता तुम्ही ऑफिसला जा आणि मिळेल तसा आराम करा. स्वानंदी मॅडम कितीही म्हटलं तरी तुम्ही खूप धावपळ करून थकतात, चला मी पण आता आवरतो. तेव्हा स्वानंदी बोलते की म्हणजे व्यायाम. तेव्हा समर बोलतो आजचा झाला ना, राहिलेला उद्या, मला आता ऑफिसला निघावं लागेल, उशीर होतोय मला. रोहन इकडे ऑफिसमध्ये चिंता करत असतो की बाईकचा हफ्ता आहे, लाईट बिल पण भरायचे, बिल्डिंगचा मेंटेनन्स आहे, ह्या महिन्यात आदिराला नवीन फोन पण घ्यायचा आहे, इंडक्शन स्टोव पण घ्यायचा आहे, कसं जमणार आहे हे सगळं. नाही मला परत एकदा सॅलरीबद्दल बोलायलाच हवं. तेव्हा रोहन उठतो, तेवढ्यात सर त्याच्याकडे येतात. तेव्हा रोहन बोलतो की सर मी तुमच्याकडेच येणार होतो आत्ता. तेव्हा रोहन बोलतो की आय एम सॉरी सर, मला कळते की मी खरंच खूप जास्त नॅगिंग करतोय, पण मी ना खूप डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आता, मला फक्त माझी सॅलरी कधी होईल याचं अपडेट हवं आहे. सर मी बसलो ना खूप दिवस शांत, सर मी खरंच खूप हतबल झालो आहे हो. तेव्हा सर बोलतात की शांत बस शांत बस, हे लेटर वाच. तेव्हा रोहन ते लेटर घेतो आणि बोलतो की सॅलरीचं काय पण, हे लेटर तुला सगळे अपडेट देईल, सगळं कळेल, शांतपणे वाच. रोहन वी हॅव नो चॉईस, वी आर व्हेरी सॉरी. सर चालले जातात. तेव्हा रोहन बोलतो की सॉरीचा काय अर्थ होतो सर, आणि पटकन ते लेटर ओपन करतो. ते लेटर रोहनला कंपनीतून टर्मिनेटेड करण्याचं असतं. तेव्हा रोहन खालीच बसतो. इकडे मल्लिका चिडचिड करत असते, घरातला स्टाफ वाढवला आहे का तर स्वानंदीवर ताण यायला नको म्हणून. मग मंदाकिनी तेव्हा मल्लिका बोलते की इथे स्वानंदीवर प्रेशर येते म्हणून स्टाफ वाढवला आहे, पण माझी डॉल ते तिथे कुठे एवढा स्टाफ, एवढं नको कळायला समरला. इथे स्वानंदीला महाराणीसारखं ठेवायचं आणि तिकडे माझी डॉल राबते, नोकराणी बनवून टाकलं आहे तिला, हे आजीला आणि समरला कळायला नको. आणि त्यात तिची आई ती बावळटबाई इथे येऊन राहिली आहे, पण ते काही नाही. अधिराला आणि समरला किती काय चुकेन काय बरोबर हे कळायलाच पाहिजे, की माझी डॉलला किती त्रास आहे हे कळायलाच पाहिजे, आणि माझी डॉल तेव्हा इकडे येऊन राहायला पाहिजे. तेव्हा मल्लिका बोलते की आप्पी मी सांगते तसंच करायचं, आणि तिला ती पूर्ण प्लॅन सांगते. तेवढ्या तिकडे मंदाकिनी येते आणि बोलते की कोणी आहे का, एवढे घरात माणसं भरून ठेवली पण कोणीही मदतीस नाही. तेव्हा ती बोलते की मदतनीस. तेव्हा चिंगी येते आणि बोलते की काय काकू. तेव्हा मंदाकिनी बोलते तू सकाळी जॉईन झाली तीच आहे ना. तेव्हा ती बोलते की हो काकू. तेव्हा मंदाकिनी बोलते की काकू काकू काय, तुम्हाला शिकवत नाही का मॅडम म्हणायचं. तेव्हा ती बोलते काय हवं आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की मला भरपूर काय काय हवं आहे, पण पहिले मला चहा हवा आहे, पण देतील कोण ना, मुळात मागायची गरजच नाही आहे. आता मला चहा हवा असतं, पाणी हवं असतं, ब्रेकफास्ट हवा असतो, कोण देणार, कधी देणार सांगा बघू. मुळात मागावंच का लागतं. तेवढ्यात स्वानंदी येते आणि बोलते की आई ती आत्ता आली, तिला जरा सेटल तर होऊ दे. आणि मी तुला सकाळी म्हटलं होतं की चहा हवा आहे का, तेव्हा नाही म्हणालीस तू. तेव्हा तिथे समरही आलेला असतो. आणि दुसरी गोष्ट, इथे कोणीही स्टाफशी असं मोठ्या आवाजात बोलत नाही, त्यामुळे तूही त्यांना आदर दे आणि व्यवस्थित बोल. तेव्हा मंदाकिनी बोलते अय्या मी आवाज कुठे वाढवला, मी याच भाषेमध्ये आणि याच टोनमध्ये बोलत होते. तू एक काम कर स्वानंदी, घरात नियमावली लिहून ठेव की स्टाफशी कसं वागायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की नियमावलीची गरज नाही आई, माणुसकी ठेवून झालं की तेवढं पुरेसे, घरात कुणीही ओरडून बोलत नाही आई. तेव्हा मंदाकिनी बोलते की देवा स्वानंदी तू काय मुलगी आहेस ग, तू माझी मुलगी आहेस आणि यांची बाजू घेतेस. मला चहा हवा आहे, चहा मिळाला नाही तर माझी चिडचिड होते, माहिती आहे ना तुला, सकाळपासून एकदा पण चहा नाही मिळाला. हो मला माहिती आहे, मला कळतंय, पण म्हणून तो राग तू तिच्यावर काढू नकोस एवढंच म्हणणं आहे माझं. तेव्हा मंदाकिनी हात जोडून बोलते की हो बाई कळलं मला, तुला माझं राहणंच ते आवडत नाही ना, बघितलंच जावाई बापू कशी टोचून टोचून बोलते मला. तेव्हा समर बोलतो की मला नाही वाटत त्या टोचून टोचून बोलतायत, कारण की या घरची संस्कृती की इथे राहणाऱ्या माणसांना आम्ही
तो कोणीही असो ते प्रेमाने आणि आपुलकीनेच वागवतो आणि तसंच वागवलं गेलं पाहिजे या घरात. आणि ही गोष्ट तुम्हाला त्यांनी सांगण्याची गरजच नाही, आपल्यालाच कळलं पाहिजे. आणि ते तुम्हाला नाही कळलं म्हणून त्यांना तुम्हाला तसं सांगावं लागलं. तेव्हा चिंगी बोलते की सॉरी सर. तेव्हा ती बोलते की सॉरी साहेब, सॉरी मॅडम, परत नाही होणार असं. तेव्हा समर बोलतो की काय नाव तुझं? तेव्हा स्वानंदी बोलते की सानिका तिचं नाव. तेव्हा ती बोलते की सर मला तसं लाडाने चिंगी म्हणतात. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे सानिका, तू तुझ्या वेळेनुसार या गोष्टी घरातल्या शिकून घे. तेव्हा समरला फोन येतो, समर चालला जातो. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय मिळणार आहे का चहा? जसं वन भटकावं लागतं तसं या घरात चहासाठी भटकावं लागतं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू शांत हो, खोलीत जा, तुला चहा पाठवून देते. तेव्हा मंदाकिनी हात जोडते आणि बोलते की धन्य आहे. तेव्हा ती चालली जाते. तेव्हा चिंगी बोलते की सॉरी मॅडम, ते नारायणदादांकडनं कुठलं काम कसं काय शिकून घ्यायचं होतं म्हणून कोणाचं काम कोणाचं हे कळलंच नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं ठीक आहे, होईल सगळं व्यवस्थित, नको काळजी करू. तेव्हा चिंगी बोलते की सॉरी मॅडम. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं मॅडम काय, मला ताईच म्हण. तेव्हा ती बोलते की ताई, आणि ती जरा शांत होते. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं काय झालं? तेव्हा ती सांगत असते की ताई तुम्ही आणि त्या आजी किती चांगल्या आहे, सकाळी पण तुम्ही माझ्याशी किती चांगल्या बोलल्या. तेव्हा ती स्वानंदीचं कौतुक करते. इकडे आधिरा आणि तिचे सासरे तिला वरण बनवायचं शिकवत असतात. तेव्हा ते वरण कशी फोडणी द्यायची हे शिकवत असतात. तेव्हा ते कढीपत्ता टाकतात, त्याचं तेल उडायला लागतो. तेव्हा आधिरा खूप घाबरते. तेव्हा तिचे बाबा बोलतात की अगं अगं घाबरू नकोस, ते तुझ्यावर उडणार नाही, पण वास बघ, स्मेल बघ किती छान येतो आहे फोडणीचा. तेव्हा ते आदिराला सांगतात की आता हळूहळू वरण टाक. आदिरा वरण टाकते आणि तेव्हा ते बोलतात की आता उकळी आली की गॅस बंद करायचा. तेव्हा आदिरा बोलते की आता नेक्स्ट काय करायचं? तेव्हा तिचे बाबा बोलतात की अगं नेक्स्ट कशाला काय करायचं, झालं की वरण. तेव्हा ते बोलतात की थोडी उकळी आली की मग थोडं वरतून मीठ टाकायचं चवीपुरता. तेव्हा तोपर्यंत मी वॉक घेऊन येतो. तेव्हा आदिरा बोलते की मग मी उकळी येण्यापर्यंत थोडासा गॅस फास्ट करू. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की अरे बापरे, किती सुगरणीसारखी बोलायला लागलीस तू. तेव्हा आदिराला खूप खुश होते आणि बोलते की बाबा तुम्ही मला सुगरण म्हणाले, थँक्यू सो मच. तेव्हा ते बोलतात की गॅस आता वाढव, उकळ आली की थोडं मीठ टाक आणि गॅस बंद कर, मग आपण जेवायला बसू. तेव्हा आदिराचे बाबा जातात. आदिरा वरण चाखून बघत असते. तेवढ्यात अर्पिता येते. अर्पिता आदिराला कुकिंग करताना बघून अर्पिताला खूपच वाईट वाटतं. तेव्हा अर्पिता तिचे फोटो आणि व्हिडिओ काढून घेते. तेव्हा आदिरा इकडे खूप खुश असते आणि तिला इतका आनंद होत असतो की ती वरण बनवल्यामुळे ती उड्या मारत असते. तेव्हा अर्पिता बोलते की मला वाटलं ही खुश असेल, पण ही मला असं वाटलं की ही खूप वैतागलेली असेल, पण ही तर खुश होऊन स्वयंपाक करते आणि उड्या मारते. तेवढ्यात आदिराचं लक्ष जातं आणि बोलते की अर्पिता ताई. आदिरा गॅस बंद करून अर्पिताकडे जाते. तेव्हा आदिरा बोलते की अर्पिता ताई. तेव्हा अर्पिता तिला जवळ घेते आणि रडायला लागते. तेव्हा आदिरा बोलते की अर्पिता ताई अगं काय झालं? तेव्हा अर्पिता बोलते की तुला असं बघून खूप वाईट वाटतंय. तेव्हा आधिरा बोलते की अगं इट्स ओके, आय एम हॅपी. तेव्हा ती बोलते की बघ ना तुझे नेल्स बघ किती रफ झाले, तू मॅनिक्युअर नाही पेडिक्युअर नाही, तुला नेहमी सवय होती ना. तेव्हा आधिरा बोलते की इट्स ओके ताई, चांगलं आहे. तेव्हा अर्पिता तिला सांगत असते की अगं हे सगळं तुझ्या सासूमुळे झालं आहे, तुझ्या सासूमुळेच इतका वैताग आणला आहे ना त्या बाईने. दादा तर इतका स्ट्रेसमध्ये असतो की तो घरी कमी आणि ऑफिसलाच जास्त राहतो. तेव्हा आधिरा बोलते की काय, येतच नाही आहे घरी, खूप त्रास होतो का त्याला? असं वाटतं ना कधी कधी तिला हात धरावून बाहेर काढावं, पण असं नाही करता येत. नातं आहे ना, नातं असल्यामुळे काहीच करता येत नाही. त्या बाईमुळे माझ्या बहिणीला संसारात पडावं लागलं. तुझी कामं होत नाही आहे, तुझी स्वप्न सगळी बाजूला राहत आहेत. मी माफ करणार नाही आहे त्या बाईला. मी देवाकडे प्रार्थना करेल माझी आधिरा पहिल्यासारखी ऑसम झाली पाहिजे, तिची सगळी स्वप्न पूर्ण झाली पाहिजे, अशीच प्रार्थना करेल मी देवाकडे. आधिरा काळजी घेऊन अर्पिता चालली जाते. तेव्हा आधिराच्या डोक्यात विचार येतात की पिंट्या दादा त्याला स्ट्रेस होतोय. तिकडे स्वानंदी सकाळी देवासमोर प्रार्थना करत असते की देवा तुझ्या जागीच आईवडिलांना मानतो ना आम्ही. तेव्हा ती तिच्या आईबद्दल सांगत असते की देवा सांग ना, मी आईला कसं समजवू आणि तिने जी अट दिली आधिराबद्दलची ती कशी मान्य करू. आणि मुळात हे माझ्या सासरी आणि आधिराच्या सासरी असं व्हायलाच नको. मुळात तिने का माफी मागायची, तिचं चुकतच नाही आहे. मला शक्ती दे देवा की मी माझ्या आईला चुकीचं सांगण्याची आणि तिला प्रेमाने घरी पाठवण्यासाठी बळही दे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.